सर्वांनी पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। साहेब, प्रदेश सचिव ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष निलेश राणे साहेब, एशियन न्यूजचे सचिन दीक्षित सर, त्याचबरोबर तुमच्यावरती यायचं आहे। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। सम्राट एकता मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे। त्याचबरोबर गणेश दुबे यांना मी विनंती करेन की त्यांनी मंचावर यायचे आहे। आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक विजय धनगर यांना मी विनंती करेन। मनोज पाटील आमच्या वसई विधानसभा निवडणूक प्रमुख, त्यांचं या ठिकाणी आपण शाल देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करा। सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित अशोक शेळके पंकज यांना मी विनंती करेन की त्यांनी अशोक शेळके साहेब प्रदेश सचिव युवा मोर्चा त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करतो। सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। यानंतर सचिन दीक्षित एशियन न्यूज चॅनलचे संपादक यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करतोय। सगळ्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। त्याचबरोबर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष निलेश राणे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचंही आपण या ठिकाणी शाल देऊन त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो। सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। सर्व प्रमुख पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार। मी मनोज पाटील साहेबांना एक विनंती करेन की त्यांनी 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावे। सम्राट एकता मित्रमंडळ आणि त्याचे प्रमुख विजय धनगरजी, माझे सहकारी सतीश गोंडवे, प्रदेशाचे आमचे युवा मोर्चाचे सचिव अशोक शेळकेजी, सचिन दीक्षितजी, ज्यांना आपण टीव्हीवरती ज्या वेळेला अशा आपण करंट अफेअर आणि हे सगळे जे अँकर बघतो त्याची ही कार्बन कॉपी वसई विरारमधली सचिन दीक्षितजी, म्हणजे आमचे राणेजी आणि सर्वच मान्यवर गेली 10 वर्ष विजयजी या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संयुक्त जयंती साजरी करतात। हे दोन्ही महापुरुष यांनी संपूर्ण भारत आणि जगामध्ये आदर्श घालून दिला आणि त्यामुळे त्यांना म्हणजे केवळ महाराष्ट्रात नाही तर भारतभर यांना मानणारा कोट्यावधीचा जनसमुदाय आहे। आणि अशा या 2 महाविभूती आहेत की यांची जयंती रोज साजरी झाली तरी ती त्याला आपण काय म्हणतात की त्यांची उतराई होऊ शकणार नाही। इतका मोठा या दोन्ही महापुरुषांचा आपल्या सगळ्यांवरती उपकार आहेत आणि त्यामुळे आज या जयंतीसाठी आपण सगळे उपस्थित राहिलो। मी विजयजींचं विशेष अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर भालचंद्र उलम साहेब यांचाही आपण या ठिकाणी सत्कार करतोय। कृपया त्यांनी पुढे यायचं। कार्यक्रमाचे आयोजक विजय धनगर त्यांचं। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रवीण शेठ यांचं या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत।
आजच्या कार्यक्रमाचे आयोजक विजय धनगर त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करेल. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. कार्यक्रमाला आपण यापुढे आपण सुरू करतोय. 700 पंचायत समिती शाखा प्रमुख यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करतोय. तसेच अजित खान RPI विद्यार्थी अध्यक्ष यांचे सत्कार स्वागत करते. तसेच पवन पेंडा साहेब BJP यांचे स्वागत करते. पंकज उपाध्याय, प्रेम सागर दिगवे यांचे स्वागत करतील. नटूभाई परमार, प्रेम सागर दिगवे यांचे स्वागत करतील. नटूभाई परमार. तसेच आनंद चौधरी साहेब यांचे स्वागत करतील. विजय धनगर, आनंद चौधरी साहेब यांचे स्वागत करतील. विजय धनगर आनंद चौधरी साहेब यांचे स्वागत करतील. विजय धनगर साहेब लेकिन मैं उन्हें बुलाने से पहले कुछ लाइनें पेश करना चाहूंगा. यस, हॅलो पब्लिक, एवढा चांगला कार्यक्रम चाललाय पण तुमच्याकडे टाळ्याचा साथ दिसत नाही है. तो कुछ लाइनें मैं उनके लिए पेश करना चाहूंगा. वो बाग ही क्या जिसमें माली ना हो, वो बाग ही क्या जिसमें माली ना हो, वो ससुराल ही क्या जिसमें खूबसूरत साली ना हो, वो बाग ही क्या जिसमें माली ना हो, वो ससुराल ही क्या जिसमें खूबसूरत साली ना हो, वो झगड़ा ही क्या जिसमें आपकी गाली ना हो, और वो सम्राट एकता मित्र मंडल का प्रोग्राम ही क्या जिसमें आप लोगों की जोरदार ताली ना हो. आइए दोस्तों, इसी शेर के साथ आपके प्रमुख कलाकार श्वेता दांडेकर जी यहाँ पर उपस्थित है और इंडियन आइडल के मराठी इंडियन आइडल के फेम रह चुके हैं. तो हम उन्हें सुनना चाहेंगे. यस, तो उनके लिए एक बार जोरदार ताली हो जाए. थैंक यू दोस्तों. नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. खूप छान वाटतंय आज इथे येऊन. आणि मी इथे विजयजी धनगर यांच्या कार्यक्रमात मी पहिल्यांदा नाही आले, मी दहीहंडीला देखील आली होती. त्यामुळे पुन्हा त्यांनी मला इथे बोलवलं, आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आणि मी फार वेळ घेत नाही तुमचा, आणि 2-3 गाणी मी आपल्या पुढे सादर करणार आहे, ती सुरू करते.